हे बघा, मनोज जरांगे निवळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, SIT आहे, CID आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला SITचा आणि CIDचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल. धनंजय मुंडेला जात जनता नको, त्याला फक्त पैसा आणि पद पाहिजे. धनंजय मुंडे क्रूर आहे, त्याला क्रूर शब्द सुद्धा कमी आहे. जरांगे कोण आहे? जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोस घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं. गोर गरीब लोकांचे घर जाळे, गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळ्या, ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळे, ओबीसी समाजातील नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? जरांगेनं अगदी 100 पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर, म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय. आणि फक्त कुठंतरी जातीद्वेष मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची. आणि जरांगेला मराठा समाज आता बाजूला गेलाय, जरांगेकडे गर्दी राहिली नाही, म्हणून काहीतरी इव्हेंटवर इव्हेंट करायचा. खरं तर ह्या बालिश जरांगेला मला सांगायचंय की जरांगे, तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे, मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, अरे भामट्या, आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण, ज्याची हत्या झाली, 15-20 जणांनी अतिशय निर्गुण त्याची हत्या केली, त्यावर जरांगे नावाचा छपरी माणूस का बोलत नाही? त्यावर सुरेश धस नावाचा बालिश आमदार, जे ही मंत्रिपदासाठी कोणावरही चिखलफेक करण्याचं काम करत आहे, तो का बोलत नाही? जो कधीही सुधीत नसतो असा संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही? बजरंग सोनवणे का बोलत नाही? खरं तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत. याला सर्व समाजाची मतं चालतात, परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत. आणि कुठेतरी वल्गना सर्व जातींचं आम्ही नेतृत्व करत आहेत सांगायचं आणि फक्त समाजात भांडणं लावण्याचं काम ह्या लोकांनी केलंय. परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे. पण तेच ना, कुठतरी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत. परंतु मला तर ते आरोप कुठतरी म्हणजे सरकार पुरस्कृतच आरोप असल्यासारखं वाटायला लागले. जर या राज्यात सुरेश धस हा भाजपचा आमदार, तोच जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल, तर याच्यात खरं तर आज ओबीसी समाजाला मुख्यमंत्र्यावरच शंका यायला लागली. ज्या मुख्यमंत्र्याला लोक अभ्यासू म्हणतात, ज्या मुख्यमंत्र्याला ओबीसींचे कैवारी म्हणतात, जे मुख्यमंत्री सर्वांना न्यायदाता म्हणतात, त्या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील आमदार जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल, तर ओबीसी समाजाच्या मनात नक्कीच शंका निर्माण होणार आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलायला घाबरत असताना त्यांच्या सत्तेतला आमदार कसं काय सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात बोलू शकतो, ही शंका ओबीसीच्या मनात आहे. परंतु येणाऱ्या काळात दूध का दूध, पाणी का पाणी, आणि सर्व ओबीसी समाजाला कळतंय काय चाललंय. परंतु येणाऱ्या काळात सर्व कळल आणि सर्व वळल सुद्धा. कुठेतरी सुरेश धस यांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य संमती आहे असं वाटते. नक्कीच असं ओबीसी समाजाच्या मनात आता ते घर केलं त्या गोष्टीनं की मुख्यमंत्र्याचीच ह्या चौकशीला संमती आहे का? मुख्यमंत्रीच या सुरेश धसांना काही म्हणजे डॉक्युमेंट किंवा काही रसद जे काय लागतंय आरोप करायला, हे पुरवण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या यंत्रणेकडून होतंय का, अशी ओबीसींच्या मनात खतखते. परंतु आमचा अद्याप मुख्यमंत्र्यावर आणखीही विश्वास आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या सुरेश धसांचे कान टोचले पाहिजे आणि सरकार याच्यातून बदनाम होत आहे. येणाऱ्या काळात सरकारला या असं जर बदनाम झालं तर नक्कीच सरकारची प्रतिमा मलिन होऊन सरकारला याचं नुकसान भोगावं लागेल.